ठाकरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंद आहे। शेवटी आम्ही एका विचारांचे आहोत। भगवा झेंडा हाच आमचा विचार आहे असं गुलाबराव पाटील यांनी म्हणत एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीवर आपलं मत व्यक्त केलं। शेवटी ठाकरेंनी हिंदुत्वाने राज्याला सांगितले, त्यामुळे ठाकरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंदच आहे असं म्हणत राज ठाकरे यांच्याबद्दल पाठिंबा दर्शवला आहे। उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना प्रभू श्री रामचंद्र कोणत्याही पक्षाचे नाहीत, कोणीतरी त्यात हिरिरीनं भाग घेत असेल आणि ते लोक करत आहेत आणि आपण काहीतरी बोलावं हे चुकीचं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। शेवटी रामलला हे सर्वांचेच आहेत असंही त्यांनी म्हटलं। तर काँग्रेस आणि ठाकरे गटातील जागा वादेबाबत बोलताना अजून तर हुतुतू सुरू आहे, कबड्डी तर बाकी आहे असं वक्तव्य केलंय। नवीन वर्ष संकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारनं ज्या योजना मंजूर केल्या त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय। हा नवीन वर्षाचा संकल्प मी केला असल्याचं म्हणत हे वर्ष रामलल्लांचं आहे, संपूर्ण देशात रामराज्य येवो हीच आमची नवीन वर्षाची इच्छा असल्याचं म्हणत ही मनोकामना श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादानं नक्कीच पूर्ण होईल। शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष आनंदाचे जावो अशी सदिच्छा देखील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखवली। भांडणं सुरू झालेली आहेत, काय सांग? अरे अजून तर हुतुतू चालू आहे, अजून कबड्डी व्हायची आहे। हे 6 ठिकाणी केंद्र सुरू झाले, त्याच्यामध्ये पाहिजे त्याप्रमाणे रिस्पॉन्स नाही आहे, ही गोष्ट सत्य आहे। कारण की 7,020 रुपये भाव असल्यामुळे शेतकरी त्या केंद्रावर जात नाही आहे। आमची सरकारकडे हीच मागणी राहील की गव्हर्नमेंटनी याच्याकरता काही भार उचलावा का, ही मागणी आम्ही कॅबिनेटमध्ये करणार आहोत। शेवटी एका विचाराचे आहोत, हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे, भगवा झेंडा हाच आमचा विचार आहे। त्याच्यामुळे काय सांगता येत नाही, ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल। मी आत्ताच सांगितलं आहे की येणारं वर्ष हे आपल्या शेतकऱ्यांचं आनंदाचं वर्ष जावं। रामलल्लाचं आगमन या ठिकाणी होतं आहे 22 तारखेला आणि रामराज्य या देशामध्ये यावं हीच आमची नवीन वर्षांची संकल्पना आहे। जे युतीच्या काळामध्ये कामं होत आहे, केंद्र सरकारची कामं होत आहेत, ती वर्षभरामध्ये पूर्ण करण्याकरता त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य राहणार, असे विविध संकल्प आम्ही या ठिकाणी केलेले आहेत।